झालेला आहे फ्रेंड्स. आता आम्ही चाललो आहोत ऑलिम्पिया. तुम्हाला मी भेटते ऑलिम्पियामध्ये. हॅलो यूट्यूब फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आता आम्ही चाललो आहोत. तुम्हाला माहित असेल काही दिवसापूर्वी एका व्लॉगमध्ये मी कुलाबा कॉजवे वरून कपडे घेतली होती, ही बघा. तर आता मी चालली आहे ती एक्सचेंज करण्यासाठी. स्ट्रीट शॉपिंगचा आमचा व्लॉग होता, त्यामध्ये मी कुलाबा कॉजवे वरून त्या कपडे घेतली होती. ती मला काही एवढी साईजनी व्यवस्थित वाटली नाहीये, तर आता मी चालली आहे चेंज करायला. तर मी तुम्हाला तिकडचा व्लॉग नक्की दाखवते. हे बघा, चाललोय आम्ही. मला तुम्ही तिकडे नक्की भेटा. कुलाबा कॉजवे तुम्हाला मी दाखवते, जेवढं होईल तेवढं फिरून मस्तपैकी. छान गाडी काढतो आम्ही आता जस्ट. सी यू देअर. गाईज आता मी चालले कुलाबा कॉजवे. स्ट्रीट शॉपिंग करायला. आता तुम्ही आम्हाला दाखवतो. पण तिकडे काय मुलांची शॉपिंग तर काय भेटत नाही. तिकडे ऑलवेज लेडीजची शॉपिंग असते, जेंट्सची असते. व्हरायटीज ऑफ बँगल्स वगैरे, Toys पण पर्सेस, असतात तिकडे. टॉईज असं वेगवेगळे आहे. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर कुलाबा कॉजवेला तुम्ही जाता काय, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे देखो, इथे केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. कधी झालेला ऍक्सिडेंट? ओय, कधी झालेलं? बघ, मला काहीच माहिती नाही. कॅमेरा आताच मिस्टर बोलले की इथे ऍक्सिडेंट झालेला आहे. हे बघा, इथून ट्रक आलेला आणि तो इथे बस स्टॉपला धडकला, धाड करून. ट्रक भी खड़ा रहेगा. पण ते कधी झाला ऍक्सिडेंट? ये देख ट्रक खड़ा है, देख कितना बड़ा. दाखव कुठे. देखो देखो हे बघ, ये देखो, समोर उधर देखो, आप देख सकते हो, सामने देखो ट्रक खड़ा है. हा ये ट्रक था. पण तो काय डॅमेज नाही झाला. आगे का उसका पूरा गया, उड़ गया. प्रभा देवी एक्सीडेंट देख यूट्यूब पे आती है. पण कधी झाला ऍक्सिडेंट तो? 4 दिन पहले. 4 दिवस पहिला असा ऍक्सिडेंट झालेला. प्रभा देवी त्याच्यामुळे तुम्ही कधी ड्रायव्हिंग करताना सेफ ड्रायव्हिंग करा, कभी मर असं मी तुम्हाला. कारण की ड्रायव्हिंग, तुमच्या हार्श ड्रायव्हिंगमुळे घरी तुमचं कोणी वाट बघत असतं, हे कधी विसरू नका. त्यामुळे भले 5 ते 10 मिनिटं तुम्हाला उशिरा होऊ द्या, तुम्ही सेफ ड्रायव्हिंग करा. ऍक्च्युली मी गव्हर्नमेंटला खरंच धन्यवाद करते की त्यांनी कोस्टर रोड बनवला. काय कोस्टर रोड कशाला कनेक्टिव्हिटी झालाय? मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट टू मुंबई साऊथ सबर्ब बॉम्बे. डिस्ट्रिक्ट टू साऊथ बॉम्बे. त्याच्यामुळे आपलं ट्रॅव्हलिंग इतकं आता हे झालेलं आहे ना, सोपं झालेलं आहे, खूप सोपं झालेलं आहे. कारण अगोदर आपल्याला 1 ते 1.5 तास जायचा चर्चगेट साईडला जायला ट्रॅफिक मध्ये. पण आपण डायरेक्ट मेन रोडने, आपण डायरेक्ट कोस्टर रोडने आपण जातो. त्यामुळे हे बघू शकता बघा, गर्दीच नाहीये. मेन कारण आपण हेच जातो ना. आणि इथे एक स्पीड लिमिट आहे, 60 अबव तुम्ही स्पीड नाही चालू शकत. हा, जास्त की जास्त 80 पर्यंत हा स्पीड तुम्ही चालू शकता. त्यामुळे खरंच थँक्यू गव्हर्नमेंट, तुम्ही हा कोस्टर रोड बनवल्या बाबतीत. हे बघा, अजून लोकांसाठी हे आपल्या मुंबई विभागामध्ये खूप पाहिजेत. रोड हा फार मोठा विषय आहे आपल्या मुंबईमध्ये. रोड चांगला असणं फार गरजेचा विषय आहे. हे बघू शकता, बघा रोड. आता मध्यंतरी मी अलिबागला गेलेलो आम्ही, तेव्हा तिकडचे रोड बघून इतके आम्ही घाबरलो ना. एकदम भयानक रोड होते. ऑलमोस्ट आम्हाला खूप तास लागले जायला, एकदम खडतर रोड. तर असे जसे तुम्ही हे रोड बनवले तसेच तुम्ही मुंबईचे प्रत्येक रोड बनवा असे चांगले. कारण पावसाळ्यामध्ये इतर गोष्टी ऍक्सिडेंट वगैरे खूप होतात. आपण गाडीमध्ये जातो ती वेगळी गोष्ट आहे, पण बाईकवरून, सायकलवरून जाणाऱ्या लोकांचे फार हाल होतात. त्याचबरोबर सगळ्यात मोठा इश्यू तो रिक्षावाले तर असे तसे येतच नाहीत, पण जर आले तर इतक्या स्पीडने चालवतात. त्यामुळे रोड एकदम खराब असल्यामुळे ना एकदम प्रॉब्लेम होतो. मी ह्या 2 व्हीलरचं इकडचं नाही बोलत आहे, मी नॉर्मल कॉमन बोलते लोकांना, जस्ट मेसेज देते की काय बोलू अजून. महालक्ष्मी मंदिर. हे बघा, महालक्ष्मी मंदिर कुठे. मला आर्यन पुश करतो, अजून बोल मम्मी काहीतरी, म्हणून त्याला मी विचारलं काय बोलू. महालक्ष्मी मंदिर. वरचा भाग आहे ते भाग. हा, हे दिसतो वरचा भाग महालक्ष्मी मंदिराचा. बघा किती सेफ ड्रायव्हिंग आणि मस्त जातो ना आपण रोडवर. रोड चांगले तर आपण चांगले. अंडरग्राउंड आहे. आता अंडरग्राऊंड येईल. अंडरग्राऊंड पण मी तुम्हाला दाखवते. रिअल कोस्टर रोड येईल. चला आता अंडरग्राऊंडला आपण जाऊया. हे बघा अंडरग्राऊंड मस्त आहे ना. मी हा स्पेशल ब्लॉग, हा जे मुंबईत राहतात त्यांना तरी माहितच आहे, पण मी महाराष्ट्रातील जे गावचे लोक आहेत त्यांनी माझा हा ब्लॉग बघावा, त्यांच्यासाठी मी स्पेशली दाखवते मुंबई. आणि माझ्या ब्लॉग मध्ये मी स्पेशली त्यांच्यासाठी दाखवते. मुंबई मधल्या लोकांना तर हे मुंबई ठिकठिकाणी सगळे माहितच असतात, पण आपल्या गावच्या लोकांना बिचारे ज्यांना मुंबईमध्ये यायचा खूप त्रास होतो किंवा ते काही काही वर्षांनी येतात किंवा काही काही जण येतच नाहीत, तर त्यांच्या माझे ब्लॉग स्पेशली त्यांच्यासाठी आहेत की त्यांनी रोजच्या जीवनातले माझे ब्लॉग बघावेत. म्हणून मी बाहेर फिरून मी त्यांना ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करते, मस्त मस्त व्हिडिओ. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही नक्की करा. कमेंट भर
कमेंट पण आम्हाला भरभरून द्या. हा बघा कोस्टर रोड. तुमचा पण कुठल्या गावामध्ये असे रोड असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमच्या गावामध्ये कुठले असे रोड आहेत छान छान. गाईज आता मी कोस्टर रोडच्या आतमध्ये वाणीच्या मध्ये आणि हो ना? मध्ये राखी बघा. इथे लिमिटेड फ्रेंड्स, इथे लिमिटेड स्पीड हा 60 आहे आणि बाहेरून आम्ही आलो ना तिथे 80 होता. पण हा इथे स्पीड हा 60 आहे. इमर्जन्सी व्हेकल साठी. हा थर्ड लेन ही इमर्जन्सी व्हेकल साठी असते. हे तर तुम्हाला Bus कॉमन lane. सेन्स आहे, हे सगळ्यांना माहितच असेल मोस्ट ऑफ ऑल बस की लेफ्ट साइड ही ह्याच्यासाठी असते, राईट साइड आपली. हा बस. त्याचबरोबर हे बघा आर्यन ड्रायव्हिंग करतायत. बऱ्याच दिवसांनी आम्ही ऍक्च्युली फिरायला चाललोय. मी अशी मुलांना घेऊन मी नेहमी फिरतच असते, पण मिस्टरांबरोबर मी बऱ्याच दिवसांनी फिरायला चालले. मोस्ट ऑफ पण ते व्लॉग मध्ये येत नाहीत मिस्टर, शाय शाय शाय. शाळेत. त्यामुळे आमचेच व्लॉग आपण Celebrity. काढत असतो. राजवीर दिसत नाहीये व्लॉग मध्ये. कुठे आहे राजवीर? राजवीर पण थोडा कॅमेरा शाय आहे, त्याच्यामुळे तो पण जास्त कॅमेरा मध्ये नसतो. जास्त करून मी आणि आर्यनच असतो ब्लॉग मध्ये. नाव पण माझंच. माझ्या माईकचा आवाज प्रॉपर येतोय का मला नक्की सांगा. मी थोडस स्लो बोलते कारण माईकचा आवाज सडनली अप होतो. चला मी तुम्हाला कुलाबा कॉजवे मध्ये भेटते. हे बघा फायनली आम्ही आलो कुलाबा कॉजवेला. हे बघा दिसतंय, थोडासा माझ्यामध्ये पाऊस पडला इथे, स्लाइटली पाऊस पडलेला दिसतोय. जस्ट आता आम्ही आलो. आता आम्ही उतरतो. कुठल्या स्ट्रीट मधून मी घेतलेली कपडे ते आता मी बघते आणि तिकडे उतरते. हे असं कुलाबा कॉजवे. इथे दुकानांपेक्षा बाहेरची शॉपिंग जास्त केली जाते आणि मोस्ट ऑफ सगळे जास्त करून फॉरेनर्स येतात इकडे शॉपिंग करायला. हा वेस्टर्न कल्चर आहे इथे. तुम्हाला इथे इंडियन एथनिक वेअर काहीच भेटणार नाही, सगळे तुम्हाला वेस्टर्नच इथे भेटतील. बघू शकता तुम्ही. दिस इज कुलाबा कॉजवे. कुलाबा तर तुम्हाला माहितच आहे, मुंबईची सुरुवात कुलाब्यापासून झाली. कुलाबा हो मुंबईची सुरुवातच झाली कुलाब्यापासून. कुलाबा फर्स्ट पॉइंट आहे. तिथे हे ते आहे का दुकान? हे बघा दुकान वाटतं. मी आता उतरते तिकडे. रिटर्न करायला. हे बघा हे समोरचं स्टोर आहे. ते बघा समोर हे तर टॉयचं शॉप. तुम्हाला मी बोललो होतो ना टॉयचं शॉप आहे. ते बघा रिटर्न करायला. हे बघा हे ते सगळं टॉयचं शॉप आहे. ते फुटबॉल वेगवेगळे सगळं ठेवले. फ्रँकचे तिकडे फ्रँक ते आता रिटर्न करायचंय. बघूया काय होतं ते. बघा शर्ट भेट आता ते ना ते शर्ट घेणार. कुठे चालला आरो? हे बघा मुले कुठे चालले. कौन सा दे रहे हो मुझे इसमें से? फ्रेंड्स तुम्ही सांगा ह्याच्यातलं कुठलं शर्ट. शर्ट तर मला चांगले दिसत आहेत, छान आहेत पॅटर्न्स. जीन्स है क्या? जीन्स नहीं है, शर्ट ही है क्या फिर? तो फ्री साइज वाला शर्ट दिखाओ ना मुझे. इससे थोड़ा सा ये दिखाओ, वो शर्ट है ना वैसा मत दिखाओ कपड़. और कौन सा दिखा रहे हो? कुठले घ्यायचे ते सांगा तुम्ही. 4 लिया, लेकिन वो प्राइस में कम करोगे ना कुछ? ओए और कौन सा लो? ये ग्रीन, ये ब्लू में दूं ये वाला? इसमें व्हाइट लिया उसमें ये ब्लू है. नहीं ब्लू है ऑलरेडी, तुमने ब्लू ऑलरेडी दी है. वो पिंक ले. कौन सा वाला? ये डार्क, वो जरा डार्क पिंक दिखाओ. इसमें हे बघा हे शर्ट घेतलेलं आहे मी फायनली. एक घेतलेलं आहे ग्रीन. हे शर्ट्स एवढे घेतलेले आहेत. आरू लुक ॲट. आणि हा पिंक कलर बघ. कौन सा शर्ट लिया? कितना दिया मुझे आपने शर्ट? फायनली मी शॉपिंग केलेली आहे इकडून. बघू शकता कुलाबा कॉजवे पूर्ण. फाइन के बाद दिया, वो मेन बात है. नहीं तो मुझे वही डाउट था, आप दे रहे हो कर देते हैं, कोई दिक्कत नहीं है ना.
कितना 5 लिया ना? वो 4 था। हाँ 5 शर्ट घेतले. हाँ ये कॉर्डेट सूट तो आते नहीं है. हाँ अभी याद नहीं है मुझे. उसमें भी नहीं है। उसमें भी नहीं है. ये ब्लैक में दे दो एक. चलो हाँ ब्लैक में दे दो. ये ओए ब्लॅक लिया. असू दे ना ब्लॅक. काय प्रॉब्लेम आहे. ब्लॅक लग नहीं। ब्लैक नहीं बोल रहे ना सर. इसमें उसमें तो लिया ना। ओए हाँ लिया. हाँ आता मुलं बघा कुठे आली KTM बाईक बघायला. मी जाऊन काय करू पण. ही बाईक पाहिजे. अच्छा पण ऑलरेडी घरामध्ये किती बाईक आहेत आरो. कुठे ठेवणार आहेस या सगळ्या बाईक. तुम्हीच सांगा हे लोक बाईक सगळ्या कुठे ठेवणार आहेत. तुम्हाला यांचे बाईकचे सगळे दाखवेल ना तर इतक्या बाईक आहेत ना यांच्याकडे. खूप बाईक आहेत. अरे बघा 2495 टू एक्सपेन्सिव्ह. आणि ही कशी आहे. हे कसं आहे. हा हाँ 1375. नाही घेत कारण ऑलरेडी तुमच्याकडे बाईक आहेत आणि सगळे. आता आम्ही शॉपिंग केलेली आहे. माझे मी ड्रेस चेंज केलेले आहे. इतक्या महिन्याने नशीब त्या माणसाने आम्हाला दिलं चेंज करून. चला मग आता मी जाते. मुलांना गाडी वगैरे घ्यायची होती पण खूपच घरामध्ये खूप वस्तू आहे त्यामुळे काही मला गरज वाटत नाही त्यांना ते घेण्याची. चला मी आता तुम्हाला हॉटेलमध्ये भेटते. झालेला आहे फ्रेंड्स. आता आम्ही चाललो आहोत ऑलिम्पिया. तुम्हाला मी भेटते ऑलिम्पियामध्ये. नको त्या माईकचा दोनांचा आता आम्ही आलोय ओलंपिया मध्ये. म्हणजे कुठे पुढे आता आम्ही चालतोय कॉजवेला. ऑलिम्पिया. हे बघा फर्स्ट टाइम ऑन कॅमेरा. बघा ऑलिम्पिया दिसला. ओलंपिया समोर खूप जुनं हॉटेल आहे हे. कितना साल खूप पुराना है. जुनं हॉटेल आहे. हाँ? आता आम्ही किधर है पुढे. चाललोय पैसा कैसे मिलेगा फिर मेरे को। चल के जाते. चलो कभी खाए नाही ना जाते. समोर. आम्ही ऑलिम्पिया कॅन्सल केलं. आता आम्ही जात आहोत फुडीन मध्ये. फुडीन बघा तिकडेच आहे पुढे. ओलंपिया कॅन्सल केलं. कॅन्सल कट केला एवढं? ऑलिम्पियाला. खास नव्हतं म्हणून नाव वी आर गोइंग फुडेन. पुढे आमच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ऍड बघा. चला फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत फुडीन मध्ये. हे बघा फुडीन समोरच आहे. फुडीन खूप छान हॉटेल आहे. खूप छान नाही. आम्ही पहिल्यांदा चाललो आता. टेस्ट फूड केल्यानंतर आम्ही सांगतो. अजून ते रोड क्रॉस करूया पहिला. प्रॉपर वेनी रोड क्रॉस करा. आजूबाजूला बघूनच रोड क्रॉस करत जा. व्हिडिओच्या चक्कर मध्ये इथे तिथे ठोकू नका. मी नेहमी प्रॉपर वेनी रोड क्रॉस करते तरच मग मी हॉटेलमध्ये जाते. आम्ही चाललोय हॉटेलमध्ये. हे बघा जाऊया. ते बघा आता आम्ही जाणार वरती. ते बघा आता आपण वरती चाललोय. हे बघा टिश्यू पेपर कसे त्याचे स्टाईल मध्ये ठेवले सगळीकडे. चला आम्ही इकडची फूड आता टेस्ट करू. कशी त्याला वॉशरूम आली आता. इकडची फूड आम्ही आज पहिल्यांदा टेस्ट. फर्स्ट टाइम AC पण आहे ते. ही चांगली गोष्ट आहे. सीट ना. हे बघा खालचा व्ह्यू असा असतो. फर्स्ट फ्लोर आहे. सेकंड फ्लोर आहे. ग्राउंड फ्लोर आहे. फायनली आमचं फूड आलेलं आहे. चला आम्ही फूड एन्जॉय करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. हम लोग अभी आ चुके हैं बहरीन ड्राइव को. ये देखो पानी पूरा है और यहाँ पे मम्मी. ये देखो और यहाँ पे हम लोग चलेंगे. ये देखो पानी ऐसा पानी है. देखो वर व्यू बघा. ये झूम चेक करो. अजून ते बघ हे हॉटेल किती लांब आहे बघा. ते गाइस ते बघा मग
हे बघा आले मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्हला थोडा वेळ बसलेलो आहोत. ऍक्च्युली घरी जाण्याचा प्लॅन होता, पण इथे गाडी जरा वेळ थांबवली. हे बघा मरीन ड्राईव्ह. थोडस जरा आज क्राऊड कमीच आहे, सॅटर्डे असून कधी कधी असं असतं की ते बसायला जागा नसते, पण आज आहे, क्राऊड नाहीये, कमी आहे. पण गरमी आहे, हवाच नाहीये. आहे हवा आहे, थोडी हे बघा. पडते, येते हवा. थोडी थोडीच येते, मरीन जास्त ड्राईव्ह. पण हवा तुम्ही नाही. सुद्धा मरीन ड्राईव्हला येऊन बसता का, मला नक्की सांगा. बाय. आमच्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आम्ही इथे ब्लॉगला एंड करतो. भेटूया उद्या. बाय.